नमस्कार. युतक LGBTQ ट्रस्ट यांच्यामार्फत आज दिनांक 13 जून 2026 रोजी पुण्यातील 14वी प्राईड परेड या ठिकाणी मंडई परिसरात आयोजित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. यांचे काय समस्या आहेत, ही प्राईड परेड कशासाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे, त्याच्यानंतर जे सरकारने ट्रान्स अमेंडमेंट ॲक्ट केलेलं आहे त्याच्या संदर्भात यांच्या काही समस्या आहेत किंवा यांच्या काही मागण्या आहेत, त्याच्याबद्दल आज या ठिकाणी आपण आलेलो आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या परेडमध्ये सहभागी झालेले जे कम्युनिटीचे लोक असतील त्यांच्याकडून त्यांची काय मतं आहेत. नमस्कार, माझं नाव प्रीतेश संजीवनी चंद्रमणी कांबळे आहे. मी पुण्यामध्ये रेनबो रूट्स फाउंडेशनची संस्थापिका म्हणून कार्यरत आहे. एक लेखिका आहे आणि LGBT ॲक्टिव्हिस्ट आहे. आज या ठिकाणी जे प्राईड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे, प्राईड वॉक, तर त्याच्या मागचं संकल्पना किंवा कारण काय आहे? ओके, ही प्राईड वॉक युतक चॅरिटेबल ट्रस्ट यांनी ऑर्गनाईज केलेली आहे, काही संस्थांना आणि CBOजला एकत्र घेऊन. तर ह्या प्राईडचा ह्यावेळेसचा मुख्य उद्देश हाच आहे की जे आत्ताचं ट्रान्सजेंडर बिल 2026 जे आहे ते अगदी चुकीचं आहे. त्याच्यामध्ये जे सांगितलेले अमेंडमेंट्स आहेत की मेडिकल बोर्डाकडे जावं लागेल, मेडिकल बोर्डाकडून ते पाहिलं जाईल की तुम्ही खरंच ट्रान्सजेंडर आहात की नाही. तर हे आम्हाला कोणालाही समुदायाला पटलेलं नाही आणि त्याच्यामध्ये ज्या काही डेफिनेशन्स आता ज्या दिलेल्या आहेत ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हणून, त्याही खूप चुकीच्या आहेत. जर पाहिलं तर कायदा जेव्हा संमत केला त्यावेळेस फक्त काही हेट्रोसेक्शुअल कम्युनिटीच्या लोकांकडनं फक्त अंगठ्याच्या मतावरती तो कायदा संमत झालेला आहे आणि आम्ही त्या कायद्याला मान्यता देत नाही. त्याच्यामुळे आम्ही त्या कायद्याचा म्हणजे ट्रान्सजेंडर ॲक्ट 2026 जो आहे त्या कायद्याचा आम्ही विरोध करत आहे आणि म्हणून आम्ही ह्या वर्षीची ही प्राईड काढत आहोत. त्याचा उद्देश हा आहे. तर प्राईड वॉक ही संकल्पना कुठून अस्तित्वात आली किंवा याचा इतिहास काय तुम्हाला माहिती आहे? जर पाहायला गेलं तर ग्लोबली प्राईड वॉक ही होते. मला एक्झॅक्ट साल किंवा तारीख तुम्हाला सांगता येणार नाही, पण ग्लोबली ही प्राईड वॉक ही सर्वत्र जगभरामध्ये जून महिन्यामध्ये सेलिब्रेट केली जाते. हा एक संघर्ष आणि हे अस्तित्व दाखवण्यासाठी प्राईड वॉक ही सेलिब्रेट केली जाते. आता प्रत्येकाने जिल्ह्याप्रमाणे किंवा स्टेटप्रमाणे प्रत्येकाने आपापला मंथ डिवाइड करून घेतलेला आहे. जसं की उदाहरणार्थ सांगायचं झालं तर मुंबईची प्राईड ही फेब्रुवारीमध्ये होते, परत हरियाणाची प्राईड झाली आहे, दिल्लीची प्राईड झालेली आहे, गुरुदासपूरची प्राईड झालेली आहे. तर अशा अनेक प्राईड होत राहतात आणि जून महिन्यामध्येच पुण्याची पारंपरिक ही प्राईड केली जाते आणि पुण्याच्या प्राईडचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ती एक सांस्कृतिक पद्धतीने आहे. जसं की आपण बघू शकतो या ठिकाणी बरेच लोक या ठिकाणी जमलेले आहेत, या सहभागी झालेले आहेत. तर सामाजिक पातळीवर म्हणजे तुमच्याकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो आधी वेगळा होता आणि आता काही त्यामध्ये बदल झालेला आहे का? अगदीच झालाय असं म्हणणार नाही. जर पाहायला गेलं तर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये थोडासा एक्सेप्टन्स दिसून येतो, पण आजही गावामध्ये किंवा ट्रायबल एरियामध्ये जर बघितलं तर ट्रान्सजेंडर्सची तीच व्यथा आहे, तीच दशा आहे. आजकाल भरपूर ट्रान्स हे मायग्रंट होत आहेत, कारण की मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये थोडासा एक्सेप्टन्स दिसतो, आम्ही काहीतरी कमवू शकतो, जगू शकतो ह्या उद्देशाने त्यांचं स्थलांतर होत आहे. त्याच्यामुळं मी म्हणणार नाही की 100% अवेअरनेस झालेला आहे, पण तो अवेअरनेस कुठेतरी थोडासा दिसत आहे. म्हणजे आता जे LGBTQ समुदायातले जे लोक आहेत त्यांना कुटुंबाकडून देखील बऱ्याचदा असं आपल्याला पाहायला मिळतं की ॲक्सेप्ट केलं नाही जात. त्याच्याबद्दल म्हणजे तुम्ही काय सांगाल? हो, अगदीच. जर पाहायला गेलं तर आपलं पूर्ण भारतीय संस्कृती ही पितृसत्ताक आहे आणि पितृसत्ताक असल्यामुळं आत्तापर्यंत लहानपणापासून ते आत्तापर्यंत आपण फक्त 2 रंगांमध्ये डिवाइड आहे, ते म्हणजे फक्त निळं आणि गुलाबी, म्हणजे मुलगा आणि मुलगी. ह्याच्या व्यतिरिक्त पण थर्ड काहीतरी असेल आणि त्यालाही काहीतरी वेगळा कलर असेल हा कोणी पाहिलाच नाहीये. आणि जर पालकांचं बघितलं तर इथे काही पालक खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारतात आहेत किंवा ॲक्सेप्ट करतात आहेत. आपण म्हणतो की ॲक्सेप्टन्स आला पाहिजे, हा फॅमिलीपासून आला पाहिजे. हा फॅमिलीपासून कधी येईल? ज्यावेळेस आपण आपल्या एड्युकेशन सिस्टीममध्ये बदल करू, ज्यावेळेस खऱ्या अर्थाने तृतीयपंथी काय आहे, LGBT काय आहे हे बाळकडू जर लहानपणापासून जर विद्यार्थ्यांना मिळालं तर खऱ्या अर्थाने ॲक्सेप्टन्स होईल. नेमका काय आहे ट्रान्स ॲक्ट? 2019मध्ये जेव्हा नालसा जजमेंट आला होता, ट्रान्सजेंडर म्हणजे जे पारलैंगिक व तृतीय लैंगिक आहे त्यांना लिगल रेकग्नेशन झाला होता. नालसा जजमेंटमध्ये जजेस सांगितले होते की अलॉंग विथ मेल फिमेल दे शुड बी थर्ड जेंडर ऑल्सो. बट त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्ट आला 2019मध्ये. ते जे ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्ट होते ते ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये ट्रान्सजेंडरचे आयडेंटिटी आहे त्याच्यामध्ये सेल्फ आयडेंटिफिकेशन होतं आणि बाकी जे बायोलॉजिकल
ट्रायबल व बाकी जे घराण्यांचे जे कल्चरल आहे त्याचं आयडेंटिफिकेशन होतं. तर 2024 मार्चमध्ये जे बिल पास झाला आणि जे आता लॉ आहे त्याच्यामध्ये सेल्फ आयडेंटिफिकेशन जे होतं सेक्शन ते काढून टाकलं. सेल्फ आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, तुमच्या स्वतःचे लैंगिकता बाय युअर ओन जेंडर आयडेंटिटी इज समथिंग दॅट यू डिसाईड ऑन युअर ओन. इट इज समथिंग व्हेरी पर्सनल. तुम्ही माणूस आहे, तुम्ही की बाई आहे की तुम्ही पारलैंगिक आहे, ते तुमच्या स्वतःच्यावर निर्भर असतं. हे जे तुमचा हक्क होता, हे जे तुमचा इंडिपेंडन्स होता 2026चे जे अमेंडमेंट आहे त्याच्यामध्ये गेलं. ट्रान्सजेंडर म्हणजे काय, आता जे घराण्यामधून येते, जे कल्चरल लाईनेजमध्ये येते, जसं हिजडा, नंतर अरिहंत हिजडा, त्याच्यानंतर सुमंगली वगैरे जे आहे त्यांच्याच कली आहे. आणि सेकंडली जे बायोलॉजिकल इंटरसेक्स आहे ते जे बायोलॉजिकल आहे त्याच्या मोस्ट इम्पॉर्टंटली जे ट्रान्सजेंडर अमेंडमेंट झाला त्याच्यामध्ये एक मेडिकल बोर्डची स्थापना केला. पूर्वी तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टरचे समोर एक तुम्ही ॲफिडेविट भरले तर तुम्हाला ट्रान्सजेंडर ॲक्ट भेटत होतं, ट्रान्सजेंडर कार्ड भेटत होता. ते ट्रान्सजेंडर कार्ड काय होतं, ते तुमच्या स्वतःचे जे जेंडर आयडेंटिटी आहे ते सिद्ध होतं आणि त्याच्या अंतर्गत करून तुम्ही तुमचं बाकीचे कार्ड्स आहे, बाकीचे हक्क आहे ते करत होते. आता जे ट्रान्सजेंडर अमेंडमेंट ॲक्ट आला त्याच्यामध्ये एक मेडिकल बोर्ड तुम्हाला दे विल गिव्ह यू द परमिशन और दे विल गिव्ह यू द गो अहेड फॉर आयडेंटिफाय युअरसेल्फ एज ट्रान्सजेंडर. आता ट्रान्सजेंडर म्हणजे तुम्ही पुरुष आहात की तुम्ही स्त्री आहात, त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या डॉक्टरकडे जायला लागणार नाही की तुम्ही स्त्री आहे पुरुष आहे म्हणून. पण तुम्ही ट्रान्सजेंडर आहात म्हणून तुम्हाला डॉक्टरकडे जायला लागणार आणि डॉक्टरचे हे करणार. आणि आम्हाला माहिती आहे जे आमचं जे पब्लिक हेल्थ सेंटर आहे ते किती ओव्हरबर्डन्ड आहे. तिथेच ट्रान्सजेंडरला असंच मागमुगता देत नाही चांगला. तिथे आता तुम्ही तुमच्या ते प्रायव्हेट, ते सगळ्यात प्रायव्हेट आहे, ते सगळ्यात तुमचं स्वतःचे आहे त्याचं सिद्ध करायला तुम्हाला ते मेडिकल बोर्डकडे जायला लागले. सो दॅट इज समथिंग विच इज कम्प्लिटली अगेन्स्ट द स्पिरिट अँड द लॉ ऑफ द नल्सा जजमेंट. म्हणून ते ट्रान्सजेंडर ॲक्टमधून बोलते आणि त्याचा विरोध करते. आणि हे ॲक्ट आल्यानंतर काय होणार, ॲक्ट आला आता काय होणार, सगळीकडे जे ट्रान्सजेंडरच्या सुविधा उपलब्ध होता जसं हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी की जाकी जे कार्डचे बद्दल जे सोशल वेलफेअर मीन्स आहे ते आता बंद आहे. नवीन कार्ड आता देत नाही जेव्हापर्यंत रूल्स येणार नाही. एकदा रूल्स आला तर लोकांना माहिती पडणार की कसं होणार, काय होणार, नंतर होणार. सो इन अ नटशेल इट इज अ कम्प्लीट व्हायोलेशन ऑफ द प्रायव्हसी अँड द लेटर अँड द ॲक्ट ऑफ द नल्सा जजमेंट. दॅट इज वाय दे आर प्रोटेस्टिंग अगेन्स्ट इट. नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव गुलकिरत. आज तुम्ही कशासाठी आला आहात तिथं? सपोर्ट करायला सगळे आमचे LGBTQ मित्रांना, कारण मी पण गे आहे. आम्ही सगळे इकडे होमोफोबियाला अपोज करायला, कारण आहे लव्ह इज लव्ह. आणखी प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. हे सगळं आम्ही इकडे आता स्लोगन रेस करत आहात, कारण कशाला प्रेम नाही करू शकत आम्ही पण, त्यासाठी आम्ही ही जी प्राईड वॉक आहे त्याचा मेन उद्देश काय असतो की मेन मोटो काय असतो? लोकांना इन्फॉर्म करायला, कारण खूपच स्ट्रेट लोक त्याला माहिती पण नाही आहे की गे काय, लेस्बियन काय, बायसेक्शुअल काय. त्या लोकांना इन्फॉर्म करायला, एज्युकेट करायला, आणखी मग सगळे एकामेकांसोबत फक्त खाली सॉलिडॅरिटीमध्ये, युनिटीमध्ये चालायला, त्यासाठीच. तुमच्या समाजाकडून किंवा सरकारकडून काही मागण्या आहेत का? रिस्पेक्ट मेन तेच आहे, आणखी इक्वल राईट्स, कारण आम्ही पण ह्युमनच आहात, आम्ही पण इन्सान आहात, आणखी सगळे सेम आहे, असं काही डिफरन्स तर नाही आहे. आमचे खाली फक्त लाइकिंग्स वेगळे असतील, पण रिस्पेक्ट आम्हाला पण पाहिजे. आता तुम्ही जसं तुमची आयडेंटिटी सांगितली की तुम्ही गे आहात, तर तुम्हाला जेव्हा हे समजलं किंवा तुमच्या कुटुंबाला जेव्हा समजलं, फॅमिलीला, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती? त्यांनी सपोर्ट केला, काय केलं? त्यांना थोडा टाईम लागलं, कारण त्यांना पण जसं मला टाईम लागलं एक्सेप्ट करायला स्वतःला, माझ्या फॅमिलीला पण टाईम लागलं, पण त्या लोकांनी एक्सेप्ट केलं आहे. त्या लोकांनी मला खूपच प्रेम दिलं आहे. मी गे आहे, स्ट्रेट आहे, कोणी पण आहे त्याप्रमाणे, पण टाईम
टाईम लागलं फक्त तेच सांगेन मी. युतक LGBTQ ट्रस्ट यांच्यामार्फत आज या ठिकाणी प्राईड वॉक आयोजित करण्यात आलेली होती. त्यामध्ये आपण देखील सामील झालेलो होतो. यामध्ये जे सहभागी झालेले लोक आहेत त्यांच्या काय मागण्या होत्या किंवा त्यांच्या सरकारकडे काय मागणी होती, त्यांच्या काय समस्या होत्या किंवा त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय भावना आहेत हे या ठिकाणी आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी प्रथमेश जाधव, कॅमेरामॅन अंकित यादवसह तुम्ही पाहत आहात प्रजा स्पीक्स.